नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। झटपट रेसिपीमध्ये आज आपण केल्या आहेत पोह्यांच्या इडल्या। बघा ही इडली तर कशी छान झाली आहे, जाळी तर बघा कशी छान पडली आहे। त्याबरोबर खायला ही चटणी आणि सांबर। वेळ न घालवता ही इडली आणि चटणी कशी केली ते आता आपण बघूया। आता हे इडलीसाठी आपण घेतलेत हे 1 वाटी पोहे। हे नेहमीचे आपले कांदे पोहे करतो ते पोहे घेतलेले आहेत। हे पहिल्यांदा आपण आता मिक्सरच्या भांड्यात टाकून याचे पावडर करून घेऊया। बघा आपण हे पोहे असे रवाळ बारीक करून घेतलेले आहेत। ते आता एका पातेल्यात काढून घेते। बघा आता ज्या वाटीनं आपण पोहे घेतले त्याच वाटीनं हा बारीक रवा मी सपाट वाटी घेतलेला आहे। आता त्यामध्ये टाकूया हे 1 वाटी दही। आणि आता चांगलं मिक्स करून घेऊया। तुम्ही दही किंवा घट्ट ताकाचाही वापर करू शकता। आणि त्यामध्ये टाकूया आता हे गरजेनुसार पाणी। बघा इथं मी आता हे 1 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे। आपण 1 वाटी घट्ट दही आणि 1 वाटी पाणी टाकले। बघा आता 1 वाटी दही आणि 1 वाटी पाण्यामध्ये हे इतकं मऊ झालेलं आहे। हा रवा भिजण्यासाठी अजून मिश्रणाला पाण्याची आवश्यकता आहे। अजून हे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। ते आता ह्यामध्ये टाकून हे आपण असंच चांगलं मिक्स करून अर्धा तास झाकून ठेवणार आहे। आणि हे आता झाकून ठेवूया। आता पीठ चांगलं फुगेपर्यंत आपण चटणी कशी करायची ते बघूया। चटणीसाठी हे ओलं खोबरं अर्धी वाटी, पाव वाटी डाळे, थोडीशी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे, चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा साखर। हे आता आपण सगळं एकत्र करून पाणी घालून चटणी आपण चांगली बारीक वाटून घेऊया। एक एक करून हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊया। चटणी बघा आपली कशी छान वाटून झालेली आहे। हे आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता ह्यावर ही पिळून घेऊया पाव लिंबूची फोड। ही चटणी आता चांगली आपण मिक्स करून घेऊया। आणि ह्याच्यावर आता आपण हिंग, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी ओतून घ्यायची आहे। अशी ही आपली चटणी तयार झालेली आहे। बघूया आता हे इडलीचं पीठ आपलं फुगलंय का। बघा कसं छान ह्यामधला रवा आपण फुगलेला आहे। त्यात अजून थोडंसं गरजेनुसार पाणी टाकून घेऊया। हे पीठ कसं फार पातळ नाही करायचं, एकसारखं हलवून घ्या। त्यामध्ये टाकणार आहे हे थोडीशी कोथिंबीर, हे चवीपुरतं मीठ। ह्या पिठामध्ये आपण हा बारीक चिरलेला कढीपत्ता आणि 1 हिरवी मिरची अशी पातळ काप करून घेतलेली आहे। हे फोडणी करून आपण ह्यामध्ये ओतून घ्यायचे। ही फोडणी हे आता आपण चांगलं असं मिक्स करून घेऊया। ही फोडणी आपण आता चांगली मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकूया हा इनोचा 1 पाऊच। त्यावर टाकूया हे थोडंसं पाणी आणि हे पटकन चांगलं आपण मिसळून घ्यायचं आहे। इडलीच्या प्लेटांना पहिल्यांदाच मी तेल लावून ठेवलेलं आहे आणि इडलीच्या पात्रात पण पाणी उकळून घेतलेलं आहे। बघा हे पीठ आपलं छान तयार झाले। हे आता ह्या इडलीच्या प्लेटांमध्ये भरून घेऊया। एकसारखं करून घ्या। अशा आता ह्या सगळ्या प्लेटा मी भरून घेते।
बघा आता पाण्याला पण आपल्या उकळी आलेली आहे. त्यामध्ये आता हे एक एक प्लेट ठेवून इडल्या मी सगळ्या वाफवून घेते. बघा मैत्रिणींनो, अशी हे आपली झटपट पोह्यांची इडली तयार झालेली आहे. त्याबरोबर खायला केलेली ही चटणी आणि हे सांबर. त्या सांबरचा व्हिडिओ पहिला अपलोड केलेलाच आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. बघा, माझी ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. पुन्हा भेटणारच आहोत अशाच झटपट रेसिपी घेऊन. घरचं खा, निरोगी राहा. धन्यवाद.